शरद पवार हे परभणी आणि बीडचा दौरा करणार आहेत। तर या संदर्भात सुद्धा आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, परभणी आणि बीडमध्ये आज शरद पवार येणार आहेत, ते तिथल्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करणार आहे आणि त्याचबरोबर बीडमध्ये जी घटना घडलेली होती, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू सुद्धा झालेला होता, त्या संदर्भातल्या कुटुंबियांचं सुद्धा सांत्वन करणार आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर शरद पवार आज सकाळपासूनच बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहे। सकाळी 10 वाजता ते मसाजो गावामध्ये पोहोचणार आहेत आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतील। खरं तर धनंजय देशमुख यांनी वारंवार या ठिकाणाहून सांगितलेलं आहे की संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्या मारेकरांना तात्काळ अटक करा। विधानसभेपर्यंत हा मुद्दा गेलेला आहे। अनेक नेत्यांनी याच्यावरती स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। खरं तर विरोधक असतील किंवा सत्ताधारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बीडच्या विशेषतः 4 आमदारांनी हा प्रश्न सभागृहात मांडलेला आहे। खरं तर हे प्रकरण घडल्यापासून या ठिकाणी नेते मंडळी या गावामध्ये म्हणजे मसाजो गावामध्ये आल्याचं पाहायला मिळालं। सगळ्या आमदारांनी या ठिकाणी येऊन जे आहे ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी संवाद साधलेला आहे। आज शरद पवार हे देखील या ठिकाणी येणार आहेत। शरद पवार या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाशी चर्चा देखील करणार आहेत। त्यामुळं शरद पवार भेटीनंतर काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर परभणीला देखील शरद पवार जाणार आहेत। ती घटना देखील अतिशय गंभीर पद्धतीने विरोधकांनी उचलली होती आणि त्यामुळेच या ठिकाणी दोन्ही ठिकाणी शरद पवार आज दौरा करणार आहेत। खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते राजकीय लोकांनी जे आहे ते विधानसभेमध्ये हा विषय मांडलेला आहे, त्यावरती उत्तर देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। मात्र धनंजय देशमुख यांनी जे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं त्याच्यावरती समाधान व्यक्त केलं। मात्र अजूनही 3 आरोपी या ठिकाणी फरारच आहेत, त्यामुळे यांनाही तात्काळ अटक करा अशी मागणी देखील धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत त्यांनी केलेले आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीनंतर अजूनही काही मागणी समोर येते का तेही पाहणं महत्त्वाचं आहे आणि शरद पवार दोन्ही घटनेबाबत इथं काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। श्रुती, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।